येते। शिवसेना निलेश राणेंच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। लांजातील प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं निलेश राणेंवरचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। शिवसेना निलेश राणेंच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं शिंदे म्हणतात। अरे असं कसं कोणीच नाही। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केले। त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे, मी आज जाणार आहे त्यांच्याकडे, मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो। त्यामुळे आता हे बघा, मी त्यांच्याशी भेटल्यानंतर वस्तुस्थिती काय घटनाक्रम आहे ते सगळं मी माहिती घेतो। आणि निलेश राणे आमदार म्हणून जे त्यांच्या मतदारसंघात लोकांसाठी काम करतात हे तर सर्वश्रुत आहे। आणि विकासासाठी त्यांनी एवढं प्रचंड त्या ठिकाणी काम केलं आहे की उपमुख्यमंत्री म्हणून मी आणि पक्ष त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणेंनी केलेली अध्यक्षीय आयोग तर शिवसेना निलेश राणेंच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। बातमी महत्त्वाची आहे। बदलापुरात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। बदलापूर नगरपालिकेच्या 6 प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा प्रकार घडलाय। निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं आता उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था बघायला मिळते। त्यामुळे आता बदलापूरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या पत्रकार परिषदेत गोंधळ झाल्याचं कळत आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रशांत जगताप यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। अजित पवारांच्या गटासोबत युती झाली तर राजकारण थांबवणार असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांसोबतच्या युतीसाठी अधिकृत चर्चा नाही असं शशिकांत शिंदेंनी सांगितलंय। पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचा एक गट दादांसोबत युतीसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि या संदर्भात अपडेट्स देत आहेत प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, नेमकं काय घडतंय पुण्यातल्या राजकारणामध्ये? वर्षा, खरं तर गेल्या 4 दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। ते म्हणजे विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा अजित पवारांसोबत महापालिका निवडणुकीमध्ये युती किंवा त्यांच्यासोबत जाण्यासाठी विरोध आहे। दुसऱ्या बाजूला एक गट म्हणतोय की जर अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आली तर महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल। मात्र थेट प्रशांत जगतापांनी राजीनामा देण्याचा किंवा राजकारणामधून निवृत्त होण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती स्वतः शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे थेट प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करणार आहेत। मात्र त्यांनी माहिती दिलेली आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अजून कोणतीही अधिकृत चर्चा जी आहे ती शरद पवार यांच्या पक्षामध्ये सुरू नाही किंवा तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावरती चर्चा नाही। मात्र प्रशांत जगताप यांच्याकडून होत असलेलं वक्तव्य, त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षामध्ये म्हणत असलेला दुसरा गट, या संदर्भामध्ये स्वतः शशिकांत शिंदे जे आहेत ते येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पक्षाची बैठक जी आहे ती घेत आहेत। कदाचित नगरपालिका त्याचबरोबर नगरपंचायतीच्या मतदानाच्या नंतर ती बैठक जी आहे ती शरद पवारांच्या पक्षाची होण्याची शक्यता आहे। मात्र शशिकांत शिंदे हे थेट प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि गेल्या 4 दिवसांपासून अजित पवारांच्या म्हणजे महापालिका निवडणूक घोषित होण्याच्या आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी काही गट जो आहे तो आग्रही पाहायला मिळतो। मात्र प्रशांत जगतापांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाची अडचण होताना पाहायला मिळते। मात्र स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रशांत जगताप यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।